नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट के पी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे 10वीचा जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये जर एखाद्याला कोणती गुण पडताळणी करायची असेल तर उत्तरपत्रिका जर मागवून घ्यायची असेल तर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला कमी मार्क्स पडले पण वाटत असेल तर जास्त मार्क्स पडणार आहेत, तर अशा वेळी तुम्हाला जर मार्क्स पडताळणी करून घ्यायची असेल तर त्याचा फॉर्म कसा भरावा, त्याची उत्तरपत्रिका कशी मागवून घ्यायची, त्याची फोटोकॉपी कशी मागवून घ्यायची याच्याबद्दल हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती व्यवस्थित सविस्तर सांगितलेली आहे। आणि आता व्हिडिओला आपण सुरुवात करू। उत्तरपत्रिका मागवण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचे आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। तर आल्यानंतर खाली यायचं आहे आणि विद्यार्थी लॉगिन बटनावर क्लिक करायचं आहे। तसंच या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गुण पडताळणी पत्रक या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गुण पडताळणी SSC आहे, HSC आहे। आपल्याला 10वी 12वीचं कोणती मागवायची आहे त्याच्यानुसार HSC किंवा SSCवर क्लिक करून घ्या। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याकडं अकाउंट तयार करायला रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सीट नंबर आणि आपलं आईचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि सबमिट नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीनं आता आपण आतमध्ये आलेलो आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तो व्हेरीफाय OTP करून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवतो मोबाईल नंबर टाकून आणि OTP व्हेरीफाय करून दाखवतो। या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला, सेंड व्हेरिफिकेशन कोड या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे। आपल्या मोबाईलला एक OTP तो OTP आपल्याला या रकान्यात भरून घ्यायचा आहे एंटर व्हेरिफिकेशन कोडमध्ये। OTP टाकून झालेला आहे। त्याच्यानंतर व्हेरीफाय नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ईमेल ID पण याच पद्धतीने व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। या ठिकाणी ईमेल ID टाका तुम्ही। त्याच्यानंतर ईमेल IDवर आपल्या एक OTP जाईल, तो OTP आपल्याला खालच्या रकान्यात टाकून घ्यायचा आहे मगाशी टाकल्या पद्धतीनं। या ठिकाणी ही प्रोसेस पूर्ण करून घेतो आणि तुम्हाला पुढची माहिती दाखवतो। या ठिकाणी आपण ईमेल IDचा पासवर्ड टाकून व्हेरीफाय नेक्स्ट बटनावर क्लिक करून घेऊ। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड आपल्याला या पद्धतीने टाकायचा असतो, पण आपण क्रिएट न्यू पासवर्ड तयार करू। या ठिकाणी स्ट्रॉंग पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। स्ट्रॉंग पासवर्डमध्ये कमीत कमी 7 किंवा 8 अंक असले पाहिजेत आणि जास्तीत जास्त 10 ते 12 अंक असले पाहिजेत। त्यानंतर क्रिएट पासवर्ड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण आपलं प्रोफाईल तयार होईल। त्याच्यानंतर साइन इन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपल्या या ठिकाणी सीट नंबर टाका, तयार केलेला पासवर्ड खाली टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण ID पासवर्ड टाकून साइन इन या बटनावर क्लिक करून घेऊ। आपण आतमध्ये आलेलो आहे। त्याच्यानंतर ॲड ॲड्रेस या बटनावर क्लिक करू। त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र आहे का आउट ऑफ महाराष्ट्र, तर महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र या बटनावर क्लिक करून आपल्याला महाराष्ट्रामधला आपला ॲड्रेस टाकायचा आहे घरचा। तर या ठिकाणी आपला प्रॉपर ॲड्रेस टाकून घ्या, कारण त्याच्यावर आपल्याला आपली जी फोटोकॉपी आहे जर ती पोस्टानं जर पाठवायची झाली तर आपल्याला त्या पोस्टाच्या ॲड्रेसवरती आपल्याला ती घरी येणार आहे। त्यामुळे ॲड्रेस प्रॉपर या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे। तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकून घ्या, जिल्हा, तालुका, गाव आणि पिनकोड वगैरे टाकून सेव्ह करून घ्यायचा आहे। या ठिकाणी सेव्ह झालेला आहे ॲड्रेस वगैरे सगळं। त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करू। त्याच्यानंतर गुण पडताळणी या बटनावर किंवा उत्तरपत्रिका पडताळणी या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला थोडा असा इंटरफेस येईल। त्याच्यानंतर आपल्याला यातला कोणतं तर एक ऑप्शन चूज करायचा आहे। तुम्हाला फोटोकॉपी मागवायची आहे, व्हेरिफिकेशन मागवायचं आहे, विदाउट व्हेरिफिकेशन का इव्हॅल्युएशन मागवायचं आहे, तर आपण व्हेरिफिकेशन विथ फोटोकॉपी करायचं आहे। त्यातल्यानंतर तुम्हाला कोणत्या विषयाची फोटोकॉपी मागवायची आहे त्या सब्जेक्टवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। यातले कोणता तरी एक सब्जेक्ट सिलेक्ट करा। जर एक सब्जेक्ट सिलेक्ट केला तर 400, 2 विषय सिलेक्ट केले तर 800 रुपये असं फी लागणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या पद्धतीने फोटोकॉपी मागवायची आहे, ईमेल, बाय हँड, बाय पोस्ट। ईमेल केले तर आपल्या ईमेल IDवर टाकलेल्या ईमेल IDवरती आपल्याला फोटोकॉपी येणार। जर बाय हँड केलं तर आपण हा जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर जाऊन आपल्याला ती फोटोकॉपी घ्यायची आहे। जर बाय पोस्ट केलं तर आपल्याला यूज डिफॉल्ट म्हणून केलेला आहे, जो आपण मागाशी ॲड्रेस टाकला त्या ॲड्रेसवरती आपल्याला फोटोकॉपी येणार। जर ॲड न्यू ॲड्रेस केले तर आपल्याला नवीन ॲड्रेस टाकायचा आहे, त्या ॲड्रेसवरती आपल्याला फोटोकॉपी भेटून जाणार। तर आता सध्या आपण बाय ईमेल करून घेऊ, कारण बाय ईमेल केलं तर आपल्याला लवकर फोटोकॉपी येऊ शकते। त्याच्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पे 400 रुपये क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला। या ठिकाणी आपल्याला 400 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन आहेत, तुम्हाला कोणत्या पद्धतीने पेमेंट करायचं आहे त्या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या ऑप्शन आणि त्या पद्धतीने या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे। तर पेमेंट प्रोसेसिंग पडलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी जाऊन पेमेंट करून घ्यायचं आहे। आपण सध्या UPIच्या मध्ये पेमेंट करून घेऊ। या ठिकाणी QR कोड ओपन झालेला आहे, तर तुमच्या मोबाईलमधल्या UPIच्या ऑप्शनमध्ये जाऊन या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे। तुमच्या मोबाईलमधून पेमेंट कट झाले या ठिकाणी बॅकचं किंवा रिफ्रेश बटन दाबायचं नाही आहे। तुमच्या मोबाईलमधून पेमेंट कट झाले या ठिकाणी मनानं या ठिकाणी आपल्या SSCच्या पोर्टलवरती आपल्याला फॉर्मच्या वरती रिडायरेक्ट करून घेईल। तिथं जाऊन आपल्याला त्याची
PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्ट पेमेंट करून डायरेक्ट ती PDFच्या पोर्टलवर घेऊन जातो. तर पाहू शकता या ठिकाणी पेमेंट झाल्या या ठिकाणी आपल्याला पेमेंटची रिसिप्ट आलेली आहे. तर ही रिसिप्ट पाहून घ्या. त्याच्यानंतर याची रिसिप्टची आपल्याला स्क्रीनशॉट मारून सेव्ह करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. डॅशबोर्ड या बटनावर आपल्याला क्लिक करून घेतल्यानंतर आपल्या पुढं असा इंटरफेस येईल. ॲप्लिकेशन स्टेटस वगैरे दिसेल. आता स्टेटस इन प्रोसेस आहे. तर या ठिकाणी आपली व्हेरिफिकेशन केलेली आपल्या ईमेल ID वरती 5 ते 6 किंवा 7-8 दिवसांना या ठिकाणी आपल्याला त्याची फोटोकॉपी ईमेलवरती येणार आहे. तर तुम्ही बाय पोस्ट केलं असेल तर 8 ते 10 दिवसात तुम्हाला बाय पोस्टानं ती तुम्हाला फोटोकॉपी तुम्हाला पोस्टानं घरी येणार आहे. त्याच्यानंतर डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून आपण याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे, कारण ती आपल्याला पुढे कुठल्या पण कारणासाठी लागू शकते. तर या पद्धतीनं हा फोटोकॉपी मागवायचा किंवा उत्तर कॉपी मागवायचा आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला 11वीचे ॲडमिशन जर घ्यायचं असेल ऑनलाईन पद्धतीनं तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला वेगवेगळे येत राहणार आहे. तर त्यासाठी त्याचा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.